हॅलो, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आज अनिकेत बोलणार नाहीये का तू? बोलणार आहे. तू बोलते ना, तू इंट्रो ओके, देते ना. सो ठीक आहे. आम्ही आज करत आहोत पायनॅपल पायनॅपल शिरा, शिरा. कारण अनिकेतला खायचं आहे. मी हिला सकाळी बोललो की मला पायनॅपल शिरा खायचा आहे, तर ही बोलली ठीक आहे, मी कामावरून आल्यावर करते. आणि ही लिटरली कामावर आली आहे, बसली पण नाहीये, माझ्यासाठी पायनॅपल आणि शिरा बनवतो. आणि 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 मेन गोष्ट म्हणजे तो पायनॅपल भेटत पण होता, सीझन संपला आय थिंक. तर मी खूप फिरली, हा बोलले तर चल ठीक आहे नॉर्मल शिरा आणि बनव. ऍक्च्युली ही पावसामध्ये फिरत होती हा, सगळं आणि हा घेण्यासाठी. छत्री घेऊन मस्त पैकी आरामात आणि ही होता. रेनकोट मध्ये होती आणि छत्री घेऊन होतो. तर मी भिजत होतो, तर मी हिला बोलवतो की चल चल चल, पण ही मुलगी हट्टी आहे. ह्या मुलीनी माझ्यासाठी पायनॅपल Yeah. शोधून काढलं मार्केटमधून. आणि आता आम्ही थोडीशी तयारी केली आहे पायनॅपल आणि शिऱ्याची. म्हणजे जेवढा टाइम वाचवता येईल आमचं तेवढं सगळं हा. करून ठेवूया. आता पायनॅपल मी तुम्हाला कापून ठेवले चॉप दाखवते. चॉप 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 चॉप, त्यानंतर काजू ते कापून ठेवले चॉप अनिकेतने चॉप 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 केलंय, चॉप चॉप. अनिकेतने केलंय मी हे केलंय बघ. ते. आम्ही दूध पण गरम करून चप चप ठेवले. चप. तर आता बघूया, आम्ही तुम्हाला दाखवतो की आम्ही काय काय करतोय, कसं कसं करतोय. फुल धमाल येणार आहे आजच्या ब्लॉग मध्ये. माहिती नाही धमाल आहे की नाही, पण येणार आहे. तन्वीनी तन्वीनी तयारी चालू केलेली आहे. त्यात मी हे मी चॉप करून ठेवलेत काजू आणि येस पायनॅपल. येस. सो आता तन्वी बाकीच्या गोष्टी तयारी करतो. आता जरा तो फडका फडका दे ना दिसायला. ओला आहे का? एका साइडला आता मी हे करणार आहे, पायनॅपलचा पल्प बनवणार आहे. आणि मग एका साइडला रवा भाजून घेईन. तर त्यासाठी पहिला मी थोडस तूप टाकलंय आणि त्यात मी ते पायनॅपलचे पीसेस टाकणार आहे, जे अनिकेतने कापून ठेवलेले होते. हे तर हे चॉप केलेले पायनॅपल. पायनॅपल. मला हे खूप भीती वाटते, म्हणजे तेलात आणि साजूक तुपामध्ये करतोय, बाय द वे. तू तेलात नाही करायचं ना, आपण साजूक तुपामध्ये करतो. ते तर सगळेच मला हे येत नाही करता फूड जेवण. तर तन्वीने कॉन्ट्रॅक्ट घेतलाय की मी सगळं करून देणार आणि घेतला करून. सो तन्वी महिन्यात घेत आहे, फक्त खायचं काम. हे तन्वी काय करते तुम्ही? हे आता मी पल्प बनवते, पायनॅपल पल्प. ओके. तन्वीदा शेफ, आमचा अन्विदा बेस्टी बॉन्ड. बाय द वे, अन्विदा बेस्टी बॉन्ड हा चॅनल आम्ही आमच्या म्हणजे सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी बनवल्या. तर त्यामध्ये आमचा जास्त करून कंटेंट जेवणाचाच आहे. का कारण की ह्याला पाऊस आहे बाहेर आणि बाहेर फिरायला कंटाळा खायला येतो. आवडतं. आमच्याकडे पैसे पण नाही आहेत. तुम्ही जोपर्यंत आमचा चॅनल सबस्क्राईब करत नाही तोपर्यंत आमच्याकडे पैसे येणार नाही. तू ओपन करून दे. जर तन्वीला अशा छोट्या छोट्या गोष्टी ओपन होत नाही तर ती माझ्याकडून करून घेते या गोष्टी यार. सो डॅम. लवकर दे. त्याच्याकडून पण होणार नाही असं मला वाटते. दे दे, मीच करते. मी करणार अरे ते फुकट जाते फटफट. नाव द्या. नेरलो चॅलेंज हरलो भाई. तुमचा भाऊ चॅलेंज हरला. हो, तन्वीने ओपन केलेलं आहे. आपण केलंय Pure केशर. आम्ही हे हिमाचल मधून मागवतो. हे ह्याच्यात केशर. पाकळ्या टाकल्यात केशरच्या, जेणेकरून ना त्याला सुंदर असा सुगंध येईल. केसर हे असं आहे ना की ते एक जरी काठी त्याची खाली पडली तर ते जीवाला लागतात. केसर खाली पडल्यावर जीवावर का लागतं माहिती का? ते खूप कॉस्टली असतं आणि ते आम्ही मागवतो हिमाचल मधून, तर आम्हाला ते अजून कॉस्टली पडतं. सो बोलो जुबा केसर. गेला तरी आहे का? म्हणून तर मी मागवतो बोललो ना. मी थोडी बोललो मी आणून देतो. ठीक आहे. एका बोलो जुबा साईडला केसरी. दाने दाने में केसर का दम. भाई साहब, मी विमल काही खात नाही. ऍडव्हर्टाईज बघून सगळं पाठ झालंय मला. तन्वी सर्व गोष्टी मिक्स करते. मी ड्रायफ्रुट्स भाजून घेते. तर मी तुम्हाला दाखवतो ड्रायफ्रुट्स. ते मावशी नाही तोंडाला. प्युअर काजू आहेत भाई, कोकणातून माझ्या गावातून आणले आहेत. माझी बाग आहे कोकणात. शिवराज स्टोर मध्ये. ओके, तर तुम्हाला माहिती आहे का
काल आहे ना आम्ही इथे गेलो होतो. दुबईला. इथे लाईट कमी आहे, सॉरी. हा, तर काल आम्ही इथे गेलेलो, कुठे माहितीये, गटारीला. तनु, माझ्या मम्मीचा फोन आलाय. तर ही ट्रिक मला माहिती आहे. तर काल आम्ही गटारीला गेलो काजू, होतो. काजू. एक मिनिट थांब ना. काल काजू काजू. तटका लाईन. काल आम्ही गटारीला गेलो होतो आणि ह्याला खायचं होतं. बाय द वे, गटारी नसतं, गटारी असतं ते. गटारी गटारी असतं. मी गुगल केलेलं. ते गटारी असतं. गटारी असतं ते. नो गटारी. गटार म्हणजे काय, नाल्यात पडायचं काय. गटारी असतं ते बाळा. गटारी असतं, गटारी. ठीक आहे, जाऊ दे, सोड. ऐका, तर आम्ही काल गेलो होतो. तर आम्हाला काल इतकी गर्दी मिळाली आणि ते फक्त आणि फक्त अनिकेतसाठी चालू होतं, कारण की ह्यानी खाल्लं नव्हतं. मी तर जेवून गेलेली मस्त. मी माझ्या घरी मस्त फिश आणून दिलेलं आणि मी मस्त घरातूनच जेवून गेलेली. आणि बाय द वे, आपण काय करतोय दिसत नाही. ह्या मुलासाठी आहे ना, ह्या मुलासाठी मी थोडी मी उंच ही पटली आहे ना, तर आमच्या हाईट मध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो. हा, मग तू तुझी हाईट कमी कर. तर तनु साजूक तूप टाकते एकदम प्युअर, जे मी राजस्थान कडून मागवतो जरा टायमाला. तर तुम्हाला कोणाला हवा असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला ते तूप पाठवून देऊ शकतो. त्याच्या मी एक्स्ट्रा कॉस्टिंग घेईन तुमच्याकडून. काय तनु बोलायला देते. रवा आहे का, रवा. दे ना लवकर. थांब थांब थांब. रवा. तर ना, मला हे तर खायचंच आहे, पण मला आतमधून असं वाटतंय ना की मी आज फ्रेंच फ्राय खावे. नाही खावे, रोज खातो हा. यार, फ्रेंच फ्राय जीव आहे भाई, जीव. दारू सोडली मी. पण बरं माहिती तुला काय सोडत नाही. मी दारू दारू पिणं बंद करून टाकलं, पण फ्रेंच फ्राय खायचं नशा माझ्याकडून कमीच होत नाही. चकना काय सोडत नाही. इम्पॉर्टंट तनु प्युअर रवा टाकून त्यात सगळं मिक्स. आणि हा रवा आपण मागवलाय आपण. हा रवा आम्ही काहीतरी पंजाब वरून मागवलेला. ओके. तर हा प्युअर रवा आहे आमचा, जो ती मिक्स करते प्रॉपर. एका गॅसवरती आमच्या, हे बघा तुम्हाला दाखवतो. हा, तर दोन्ही गॅस दिसतात ना. एका गॅसवरती तन्वीने ते पायनॅपल काहीतरी करायला ठेवलं. काय करायला ठेवलं ते? पायनॅपलचं हे पल्प. पल्प. काय पायनॅपलचं पल्प. पल्प. पायनॅपल पल्प करायला ठेवलं तिने. तुम्हाला आता दोन्ही गॅस दिसतात. दोन्ही गॅस आमच्यात चालू आहेत. हे नुसतं ठॅक 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 ना, कंटाळा येतो मला याच्यासोबत कुकिंग करायला. जा घरी जा. मी एकटा चॅनल चालू करू काय तुमच्या भावानी? हा, जा. मी फक्त हा बोला, तुमचा भाव उद्याच्या उद्या नवीन चॅनल चालू करेल. डायरेक्ट मिलियन्स मध्ये सबस्क्रायबर गेले पाहिजे, मिलियन्स मध्ये. हे काय 281 वरती बसले अजून. जॅनला चालू केलं आम्ही, 8 महिने झाले. आताशी 281 झाले. सो बॅड. एवढा बस होईल ना, तो फुलेल आता जास्त. हा? आम्हाला काय अंदाज नाही काय होणार काय होणार, तरी पण आम्ही बनवतो वेड्यासारखं. मला तरी वाटतंय भरपूर होईल. ते या टोपाच्या बाहेर नाही आलं पाहिजे, म्हणजे ह्या पॅनच्या. मी प्रॉपर मिक्स करते. आणि हे मिक्स करणं कुठून हे केलं? इथे काय बदाम, हे बघ. हे हा पाहिजे. हे भांडी कुठून मागवले? एक मिनिट सांगतो. हा, भांडी मागवली अमेझॉन वरून. ओ वाव. भाई, काजूने तुपामध्ये एकदम हे केलं, फ्राय केलेत. काय लागतंय? एक काजू खाऊन टाकला. नको ना. इडी. आमच्याकडे 3 पायनॅपल पण उरलेत. मला जर भरव. हे सगळं झालं तर मी खाणार आहे पायनॅपल. मला भरव ना. खाल्ला. दोन आम्ही पेंटिंग ठेवतोय, जर आम्हाला लागले तर आम्ही ते यूज करणार.
ही मुलगी कामावर आली, फ्रेश झाली, सकाळचा मेकअप धुतला, आता ब्लॉग बनवायचा म्हणून परत तिने मेकअप केलाय. आणि मी आहे तसंच आहे बघा. नॅचरल ब्युटी आहे म्हणजे नॅचरल ब्युटी. आणि ही काळी ब्युटी तू काळा. अजून टाकतच चालले, अंदाज काय येत नाही, टाकतच चालले फक्त. आम्ही पायनॅपल शिऱ्यामध्ये काजू नाही बदाम नाही टाकत आहे, कारण आमच्याकडे बदामच नाही. आय हॅव ओनली काजू. काजू कुठून मागवले? कोकणातून वैभववाडी. आणि मग बदाम? बदाम नाही, अफगाणिस्तान वरून मागवणार होतो, पण जाऊ देत बोललो. ते मागवले राहिलेत ना म्हणून. नाही म्हणजे मी मागवलेत ते, पण ते डिलिव्हरी लेट येते, तर ते थोडा पावसामुळे फ्लाईट डिले झालेत ना, म्हणून ते आले नाही टाइमवरती. म्हणजे मला आता खायचं आहे, तर मग मी काय करणार, मी खाणार मला वाईट. ते काजूमुळे बदाममुळे मी माझं ऍडजस्ट नाही करू शकत ना स्वतःला. काय करू बरोबर ना. बरोबर. तुमचा भाव एकटाच बडबडतोय पूर्ण ब्लॉग मध्ये. तुमचा भाव एकटाच बडबड करतोय. हिला येतच नाही काय करता. अरे मी जर हे नाही केलं तर तुझं तोंड कसं चालेल? माझं तोंड खूप चालतं का, फक्त मी सांगत नाही. सांगा हिला तुमच्या भावाची ताकद. आमची वॉशिंग मशीन खराब करू नको. जागा आम्ही रवा करपवला आहे आणि आमचं फर्स्ट टाइम जे बनवायचं होतं पायनॅपल शिरा, त्याची ओपनिंग सुंदर अशी सुरू झालेली आहे. रवा करपून मला फोनवर फोन येत आहेत. अरे तुझ्यामुळे करपलंय. थांब. तिचं काही झालं तरी मी करतो, चांगलं झालं तरी मी करतो, वाईट झालं तरी मी करतो. माझं काय होतं माहितीये, मी एका वेळी 2 गोष्टी करते ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम. ओके. एवढे टेस्टी काजू बनवलेत ना, म्हणून जमतंय. तर रवा थोडासा करपले, काय करू? ठीक आहे चालेल. पण त्याला करपल्याचा वास येतोय. आला का तुला वास? तू तर येणारच ना बाळा, आपण इथे उभे आहेत तर. रवा करपलेला आहे. फर्स्ट स्टेज मध्ये आम्ही फेल झालेलो आहे. आता त्याचा रिझल्ट काय येतोय हे आम्हाला माहिती नाही. लेट्स सी, बघू आता. चाय गरम करते रवा करपला म्हणून चाय गरम करते. चाय गरम काय झालं? नव्हता करपवायचा रवा. मी दाखव ना. हे शिजतंय कसं. हे आम्ही युट्यूब वर बघून बनवतोय. ती आता काहीतरी परत करपायची तयारी करते. परत करपायची तयारी चालू आहे. मारीन ना. हे आमचं पूर्णपणे रेडी झालेलं आहे. जाऊ हा बघा मिक्सिंग. हा मी ऑलरेडी करपवलेला आहे. तर अजून करपायची तयारी चालू आहे. शाळा सुटली, मधली सुट्टी झाली, पण आमचा अजून डबाच नाही रेडी झालाय. नाश्ता येईना. हो, दूध मिक्सअप. वाव, बघा असं वाटतं मी सिनेमॅटिक. हे पण रेडी आहे. यो मॅन, तनुचं मिक्सअप तनु होते बघ. थांब रे जरा, आता खूप फायनल स्टेज आहे. हो, फायनल स्टेजवर आमचा पायनॅपल शिरा पोहोचलाय, पण आम्ही अजून एकदा करपवणार आहोत. जा ना, आम्ही तुला देणार नाही खायला. मिक्सअप. हो. जरा ते युट्यूबवर दाखव मी किती करपवले. नाही कळलं रे. बोलते करपवलंय. किती तूप टाकलंय ते. और केसर डालकर इसे अच्छी तरह से बॉईल करके सब भाजत पल्प होता ना, पल्प. आणि त्यात टाकले. चलो गाईज, फायनली करपलेला पायनॅपल शिरा आमचा रेडी झालेला आहे. बरोबर ना बघू. मी देणार नाही तुला. पण आम्ही कंटिन्यू युट्यूब वरती बघतोय की कसं करायचंय. त्यानंतर आमचा तो ब्लॉग होतोय. ही अशी मोठी भरून साखर मी टाकली आहे. आम्ही बनवलेला पायनॅपल शिरा. जरा हे हात मार. कडक येत आहे. खालून हात मार. तर मी मला काहीतरी हात चांगला सांगितलंय.
तन्वीने ठोसायला सुरुवात केलेली आहे. ना माझ्याकडून ठोसायला सुरुवात केली आहे. ठोसते. गरम गरम ठोसते. कारण तो कसं झालंय मी बनवलेला पायनॅपल शिरा तू बनवला खूप बनवला सांग ना. मी बनवला अवघड झालाय मी याला सांगते साखर हवी आई साखर हवी ना जरा अजून मला ना अगोडच खायची सवय आणि हिला खूप गोड खायची सवय. तर तू काल बोलला की तुला ते गोड झालेला तो म्हणून मला बनवून दे. तर मग खूप हे आहे. गोड जास्त आवडत नाही मला. एकदम गोड आवडत नाही, एकदम कमी गोड पण आवडत नाही, मीडियम खातो मी. नाही 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 बरोबर आहे. मी टेस्ट करतो. तुमचा भाव टेस्ट करतो आता. होय बरोबर माझ्यासाठी बरोबर आहे. माझ्यासाठी बरोबर आहे. खुसका बघा खुसकाय असं झालं असं झालंय पण थोडस ना अजून बरोबर आहे. बरोबर आहे तो गोड तेवढा पण असता पाहिजे थोडासा गोड हवा होता आणि थोडा ना असा हे हवा होता त्यात असं थोडस ऑइली सारखं म्हणजे तूप हवं होतं खूप अजून काय बोलतो नाही ठीक आहे म्हणजे मला ज्या गोष्टी लिमिट मध्ये लागतात त्या गोष्टी बरोबर आहे. थोडस तूप हवं होतं म्हणजे अजून खूप मज्जा आली असती. ओव्हरऑल 10 पैकी 10 माझ्याकडून. ओके आम्ही खातो होता ठुसतोय खात नाही मी ठुसतोय. बाय